माई काय रे, काय झालं? आम्ही बाहेर जाऊन येऊ. आम्ही? मी आणि अमृता. अरे पण आत्ताच तर बाहेर जाऊन आलात ना तुम्ही, आणि आता पुन्हा बाहेर चाललात? ते माई तिला थोडं काम आहे, तर तिच्या बरोबर चाललोय मी. चालेल ना? हो, पण सांभाळून. आत्ताच आजारपणातनं उठले ते, आणि त्यात जे नाही, ठीक आहे मी, आणि काळजी घेईन स्वतःची. येऊ आम्ही. सांभाळून लवकर या घरी. चल. काय प्रकार आहे हा? जोडीनं कुठेतरी चाललेत, आणि अमृता तर खूपच आनंदात दिसत होती. पण गुरुजी तर म्हणाले की काहीतरी वाईट घटना घडणार आहे. पण इथे घडतंय वेगळंच. देव करो आणि सगळं काही नीट हो. कदाचित गुरुजींची काहीतरी गल्लत झाली असेल पत्रिका बघण्यात. अभिषेक झाल्यावर फोन करणारच आहेत ते, तेव्हा सांगतील कदाचित सगळं आलबेले म्हणून. लाख लाख उपकार आहेत रे बाबा तुझे. हे काय पायरी वगैरे कुठे आणलंयस, कुठे तू? हा, चल. मला दिसत नाही, मी पडेन वगैरे. असा कसा पडशील? तुझा हात मी पकडलाय. मंदिर? असं तसं मंदिर नाही, हा, स्पेशल मंदिर आहे. हळूहळू. स्पेशल मंदिर. जरा पट्टी काढलीस तर मला कळेल कुठल्या स्पेशल मंदिरात आलोय आपण. हा, मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये, एवढं फक्त मी याला सांगू शकले पाहिजे. मला हे लग्न करायचं नाहीये देवा, हे सांगण्यासाठी मला प्लीज धीर दे. आठवलं? हे मंदिर कसं विसरेन मी? इथेच आपण पहिल्यांदा भेटलो होतो. करेक्ट. इथेच आपण आपल्या लग्नाला नकार दिला होता, आणि तरीही आपलं लग्न झालं होतं. तुम्ही प्लीज मला नाही म्हण. नाही 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 नाही. अक्षय, इथूनच आपली सगळी सुरुवात झाली होती ना रे. आजच्या आपल्या 24 तासांची सुरुवात सुद्धा आपण इथूनच करूया. चला मग दर्शन घेऊया. चला. चला. ओम पवित्रस्तो विष्णयोः सवितुर्वा प्रशाभूत्पुन्नां छिद्रेण पवित्रेण सूरस्रस्मे. अगो काय सांगतेस काय हे? अगं त्या नकटीने भले मागितले असतील 24 तास, तुम्ही कशाला दिले?
बस बस कौतुक करू नकोस. अगं असा जर भोळेपणा दाखवत बसलीस ना तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही ग. आता मला फोन करायचा, मलाही करायचा आणि अक्षयलाही करायचा. हा हा काय झाले आई, कसली 24 तास? दाखवते ना तितकी गरीब गाय नाहीये हा ही नकटी. अगं पण झालंय तरी काय? कायमचा निरोप घ्यायच्या आधी मला 24 तास घालवायचेत अक्षय बरोबर असं म्हणाली ती. आणि ही कियारा बावळट तिने आम्हाला खूप मदत केली हो असं म्हणून दिले. सुधा 24 तास पुरेसे आहेत अमृताला. ती काहीही करू शकते. अरे परमेश्वरा, अहो म्हणजे इस्टेटीचा काही भाग आपल्या नावावर करून घेतला नाही म्हणजे मिळवली, किंवा बघता बघता त्या अक्षयला आपल्या बाजूने वळवून घेतलं तर. अनंता, त्या कियारावर सुद्धा बारीक लक्ष ठेवा. तिचा तो बाप किंवा तो अर्जुन तिच्यापर्यंत पोचलेले मला नकोयत. हातातोंडाशी आलेला घास आता आपल्यापासून हिरावून घेतलेला मी खपवून घेणार नाही. असे असे चारी बाजूनी ना असे असे फास आवळले गेले पाहिजे असे कर्कतून. आई अगं काय करते? सॉरी चुकले माफ करा चुकले. काय माफ करा तुम्हा माई लेकांचा मला काय वर पोचवायचा विचार आहे का? अहो काय बोलताय तुम्ही असं अशुभ? असं नाही. आपण दरवेळेला तोंड घशी पडतो की नाही, या वेळेला असं काही झालं तर मला झेपणार नाहीये असं सांगायचं होतं म्हणून भावनेच्या बरोबर. आई तू काळजी करू नकोस, यावेळी असं काही होणार नाही.